सन्माननीय प्रशांतजी पाटील आणि सुनील पाटील या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की या मंचावरती बसून तुम्ही आसनाची शोभा वाढवा। तुमचेही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करू। ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आता होतील दाखल। एका बाजूला करण सेट झालाय, सध्या तरी बॉल चेक करतोय। ओपनिंग जोडी नेहमी तुम्ही टीम श्री गणेश क्रिकेट संघ कोणीच्या माध्यमातून करण आणि हर्षद ठोंबरेला बघितलं, ते आता मैदानाच्या आतमध्ये जातील। ट्रॅप सजवलं जातील, फिल्डिंग पोझिशन इथनं लावली जाईल। खेळाडू जे अनुपस्थित होते त्यांची आता उपस्थिती झालेली आहे। जरूर या स्क्वॉड मध्ये सध्या आपण विचार केला गेला ना तर अतुल भोईर नसतील, कारण त्याला झालेली दुखापत अजूनही बरी झाली नसेल। त्या अनुमानाने सध्या तरी तो या स्क्वॉड मध्ये तुम्ही पाहणार नाही, परंतु तो लाईव्हच्या माध्यमातून या मॅचचा जरूर आनंद घेत असेल, त्याचंही करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत। ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये चाललात हर्षद ठोंबरे, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचा बेस्ट बॉलर आणि श्री गणेश क्रिकेट टीमचा खरं तर लीडर मैदानाच्या आतमध्ये जात असताना त्याच्या सोबतीला चाललाय करण। टी शर्ट नंबर 21 हर्षदच्या टी शर्ट वरती तुम्हाला खरं तर 9 हा आकडा पाहायला मिळतोय। क्रिकेटमध्ये आकडेवारी खूप महत्त्वाची असते, ज्या आकड्यांमध्ये तुम्हाला लपंडाव कधीही पाहायला मिळतो। पहिल्या मॅच मध्ये तुम्हाला आकडेवारीचा लफंडाव पाहायला मिळाला। निलजे संघ जिथे बॅकफुटला होता तिथे एका षटकाराने धावफलक 50 बनलं गेलं। मोठी देसाई त्या मॅच मध्ये खरं तर परास्त झाली। दुसऱ्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं तर लक्ष खूप चांगल्या प्रकारे ठेवलं होतं। बॅटिंग करत असताना संघ उंबारलीने 59 धावसंख्येचं लक्ष, परंतु सागाव टीमनं त्या आकडेवारीमध्ये केली गेलेली वाढ आणि सागाव संघाचा पहिल्या मॅच मध्ये होणारा विजय ही तुम्ही या मैदानाच्या आतमध्ये बघितलाय। ही तिसरी मॅच आहे। तिसऱ्या मॅच मध्ये दोन संघ एकमेकाच्या विरोधात, अर्थातच स्कायरा 11 श्री गणेश कोणी आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजे रुचिता 11 जय जलेश्वर वाडेघर। थोड्याच वेळात आपण करूयात सामन्याला सुरुवात। फील्ड पोझिशन सजवली जाते। पॉवर प्लेचं पहिलं षटक, त्या अनुमानाने 2 फिल्डर डीप मध्ये तुम्हाला फिल्डिंग करताना पाहायला मिळतील। एक फिल्डर सेट झालाय तो म्हणजे मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये। दुसरा फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतो डीप मध्ये। लॉंग ऑफ पॉवर प्लेचं झालं तर सिद्धू पाटील रचत असताना फाईन लेग त्याने ठेवला गेला शॉट मध्ये। एक फिल्डर जर पाहिला गेला तर शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग पॉइंट लाईक खेळाडू आहे, त्या अनुमानाने आपण शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बघतात। लॉंग ऑफ ला फिल्डर असल्या कारणाने शॉट मध्ये मिड ऑफ नाहीये, त्या अनुमानाने लॉंग ऑन नाहीये, म्हणून मिड ऑन त्या ठिकाणी ठेवला गेला प्रणित पाटीलला। विश यू ऑल द बेस्ट, दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। कपिल आहे पहिला ओव्हर मध्ये येत असताना। पहिलाच बॉल कपिलचा वळला गेला, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न हर्षद ठोंबरे होते त्या ठिकाणी, पडल्यानंतर बॉल वळत असताना आणि पहिला चेंडू डॉट। पहिला चेंडू डॉट आलाय कपिलच्या माध्यमातून हर्षद ठोंबरेच्या समोर। सेकंड बॉल बॉडीला स्ट्रेच केलं गेलं, फटका एक्झिक्यूट केला, ग्राउंडिंग स्ट्रोक होता। डीप मध्ये ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफ ला फिल्डिंग त्या ठिकाणी करत असताना फिल्डर आणि धावपलकाचा श्री गणेश झालाय। दोन्ही टीम कडे खरं तर एक रिव्ह्यू आहे, जो रिव्ह्यू तुम्ही फक्त बीमर साठी घेऊ शकता। रनआउट साठी या ठिकाणी रिव्ह्यू सिस्टम नाहीये। टॉस आणि विकेट हा कल्याण डोंबिवलीचा खरं तर नियम आहे, तो नियम या स्पर्धेमध्ये लागू आहे। ऑनफिल्ड अंपायरला जर काहीशा त्रुटी वाटल्या तर ते फक्त थर्ड अंपायरची मागणी तुमचा एक रिव्ह्यू संपल्यानंतर घेऊ शकतात। यावेळेला उचलण्याचा प्रयत्न करण साठी, हा बॉल पडल्यानंतर टर्नही झाला, टॉसही झाला, दोन्ही गोष्टी चांगल्या होत्या। या बॉलवरती खेळण्यासाठी करणला थोडंसं थांबवलं गेलं आणि करण समोर सुद्धा या ठिकाणी फेकत असताना डॉट बॉल। दैसर आणि वडवली बी यांच्यामध्ये शेवटचा सामना असेल, सो दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस साठी यायचं आहे। ऑन साइडला हुक केला गेला बॉलला, फिल्डर जवळपास नाहीये। पॉवर प्लेचं सुंदर वापर या ठिकाणी करत असताना पहिला वार खेळतच असताना कपिलच्या विरोधातला हा करणचा चौकार। बॉल पडल्यानंतर वळतोय, त्या अनुमानाने थोडेसे शफल झाल्यानंतर क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला तर कदाचित रिझल्ट चांगला मिळू शकतो। तेच केलं, चेक केलं गेलं, कपिलची लाईन चेक केली गेली, थोडेसे शफल झाले। करण ऑन साइडला फक्त दिशा दिली। पॉवर प्ले सुरू असल्या कारणाने डीप मध्ये मिड विकेट तैनात होता। बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग हे क्षेत्र पूर्णपणे खुलं होतं आणि त्या क्षेत्रामध्ये हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला गेला, जिथे गरज होती चौकाराची, आणि तो चौकार या ठिकाणी टीमच्या स्कोर कार्ड वरती आलाय।
यावेळेला बॉल मध्ये मिस्टामिंग जरूर झालाय, परंतु सिद्धू लांब होते, त्या अनुमानाने कॅच खाली पोहोचू शकले नाही. अशा प्रकारे आपण पाहायला गेला तर हा बॉल खेळण्यासाठी ऑन साइडला जरूर थोडीशी पुढे आले, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन जरूर झालं, परंतु मिस्टामिंग हा बॉल होता. कॅची ड्रॉप असं म्हणू शकत नाही की झाली, की थोडासा पुढे बॉल होता, त्या अनुमानाने इथनं जीवनदान एक मिळत असताना करणला आगमन ज्यांचं या ठिकाणी झालेलं आहे. सुनीलजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. विनंती करेन साहेबांना की या मंचावरती त्यांच्या येण्याने खरं तर हर्ष वाढेल आणि त्यांचे स्वागत ही करणने खूप चांगल्या प्रकारे केले. षटक संपले या षटकाराने. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश क्रिकेट संघ कोणी धावपलकावरती धावा जोडतो 11. आणि 2 बॉलवरती जे मोठे फटके आले ना, ते परफेक्टली लेग स्टंप वरती येऊन थोडासा शफल होऊन क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळले गेलेत. कारण कपिलचा बॉल पडल्यानंतर राऊंड द स्टंप त्याचे ऍक्शन पडल्यानंतर बॉल बाहेर जातो. माहिती होतं करणला की रिझल्ट आपल्याला जर प्युअर पाहिजे तर त्या रिझल्ट वरती आपल्याला शफल होऊन आडव्या बॅटने मिळू शकतो, बॉलवरती चांगल्या धावा मिळू शकतात. तेच केलं गेलं. कपिलच्या विरोधात बनल्या गेल्यात 11 आणि आता आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये प्रणित पाटील. वेगाने नक्कीच त्याचा तो परिचय देत असतो, परंतु त्याच्या समोर कोण आहे तर या टीम मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू गणला जाणारा तो म्हणजेच हर्षद ठोंबरे. पहिलाच बॉल लेग स्टंप वरती होता, अपील केली जाते आणि याच परफेक्टली मिडल स्टिक वरती. ही चर्चा होती की जेव्हा 2 खेळाडू एकामेकाच्या विरोधात दिग्गज येतात तेव्हा त्यांच्यामध्ये कॉन्टेस्ट चांगला पाहायला मिळतो, परंतु हा प्रश्न चिन्ह होता. तो प्रश्न त्याच्यातला उत्तर प्रणित पाटीलने शोधला गेला, कारण त्याने पाठवलंय मैदानाच्या बाहेर हर्षद ठोंबरेला. बॉलची मिनिट लवकर तो ओळखतो, परंतु प्रणित पाटीलचा जो वेग होता त्या वेगाला ओळखण्यात थोडासा त्याला अपयश आला. अपयशातून त्याला रस्ता शोधायचा होता, परंतु तो अपयश त्याच्यासाठी भरपूर मोठा राहिला. कारण ज्या वेळेला आपण एक अशा बॉलर समोर अटॅक करण्याचा प्रयत्न करतो ज्या बॉलरकडे गती आहे, त्या गतीचा आपल्याला वापर त्याच्या अगोदर आपण कशा पोझिशन मध्ये सेट व्हायला हवं आणि तो बॉल एक्झॅक्टली कुठे येतोय या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात. या गोष्टीसाठी कदाचित वेळच मिळाला नाही हर्षदला. अगदी मिडल स्टिक वरती गवासला गेला. प्रणित पाटीलचा वेग, निर्धारित टप्पा, मिडल स्टिक वरती त्याचा घाव, तिथे हर्षद ठोंबरे बाद झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज गेला किरण. प्रणितचा हा बॉल थोडासा बचाव केला गेला. बॅक टू द बॉलर खेळले होते. एका हाताने अडवण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला पण तो मिस केला. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट. बॉल चालल्या मागे सिंगल बनली होती. डबल ला कन्वर्ट करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला किरण. एक धाव महत्वाची असते, मग ती बॅट्समनच्या माध्यमातून बनलीही जावी, फिल्डरच्या माध्यमातून ती रोखलीही जावी. कारण एक धाव मैदानाच्या आतमध्ये जेव्हा रोखतो आणि आपण बनवतो ना, तेव्हा आपल्याकडे एक वेगळी ताकद निर्माण होते. आता एक सिंगल बनली होती, करण गेला असता स्ट्रायकिंग एंड वरती, परंतु किरणला ती संधी मिळाली. किरणने बघितलं गेलं की बॉल थोडासा फिल्डर पासून दूर आहे, लगेच दुसरीचा प्रयत्न केला आणि तिथनं 2 धावा मिळवल्यात. किरणसाठी हा बॉल समोर खेळतात, फिल्डर नाहीयेत. अगदी मिड ऑफला भेदून बॉल चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी स्ट्रेट मारलाय तो म्हणजे फलंदाज किरणने. मिळतील धावा 4. चौकार. या बॉल वरती खरं तर किरणने ना प्रणितच्या बॉलचा बचाव केला नाही, तर त्या बॉलला अटॅक करण्यास त्यांनी पसंती दिली. फुल टॉस बॉल होता, समोर खेळले, अगदी स्ट्रेट, मिड ऑफ होता, लॉंग ऑफ नव्हता. त्या अनुमानाने बॉल अगदी सरळ त्याने हा फटका खेचला गेला आणि तिथे चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या झालेली 17. एक गडी गमावला गेलाय आणि आतापर्यंत या ओव्हर मधले 3 चेंडू समाप्त झालेत. मागे खेळण्याचा प्रयत्न होता, मिस केली लाईन. याही बॉलवरती मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, परंतु जो वेग होता तो वेग पायांवरती आला. ज्याप्रमाणे हर्षद बाद झाले तसाच हा बॉल अगदी टो क्रशर, परंतु शफल होऊन थोडेसे पुढे खेळायला गेले.
किरणच्या अगदी थाईवरती अर्थातच बॉडीवरती आदळला गेला आणि त्या अनुमानाने इथनं लेग बायची आपल्याला सिंगल पाहायला मिळतीये. टीमची धावसंख्या 18. प्रणित पाटीलच्या आतापर्यंत बॉल संबंध झाले 4 आणि दरम्यान आगमन होत आहे सन्माननीय नरेशजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, या तुमचं सहर्ष स्वागत करू. हाफ वॉली होती, समोर खेळल्यात, पुन्हा एकदा एक्झिक्यूट केला सरळ फटका, परंतु त्या ठिकाणी आता फिल्डर आहेत कपिल, त्याच्या हातामध्ये हाला बॉल, त्याने फेकला लगेचच प्रणितकडे. या बॉलवरती अजून काहीशा धावा मिळतील, जरूर या बॉलवरती मिळाला धावा 2. दोन्ही टीमची धावसंख्या 20. आता स्थिती चांगली आहे कारण पॉवर प्लेच्या स्पेशलिस्ट बॉलरवरती जो अटॅक केलाय ना, स्पेशली दुसऱ्या ओव्हरमध्ये जिथे एक चौकार आलाय तो खूप सुंदर आलाय, तो म्हणजे किरणच्या बॅटमधला. करणसाठी हा बॉल बचाव केला गेला, ऑन साइडला खेळतात, फक्त फ्लिक केले, दिशा दिले, मिड विकेटला फिल्डर आल्यात, बॉल उचलण्यात थोडीशी खर तर घाई झाली, फंबल झाले फिल्डर, त्याचाच फायदा उचलला. अजून 2 धावा मिळतात, या 2 धावा किरणच्या खात्यामध्ये. अशा प्रकारे 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना 1 गडी गमावल्यानंतर टीमची धावसंख्या 22 आपल्याला पाहायला मिळते, जिथे संघ खेळतोय श्री गणेश क्रिकेट संघ खोनी. करूयात सन्माननीय व्यासपीठावरती विराजमान असलेले संतोषजी म्हात्रे साहेब या दरम्यान आपल्या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करूयात. सुभाष ठाकूर यांना आपण विनंती करतो की तुमच्या शुभ हातून हा सन्मान या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. एक सन्मान आपण या ठिकाणी पूर्ण करूयात. व्यासपीठावरती असलेले आपले सर्वच पाहुणे आपल्यासाठी आदरणीय आहेत आणि त्यांचा आदर सन्मान आपण या ठिकाणी करूयात. तिसऱ्या ओव्हरला खरं तर सुरुवात झाली आहे. कपिल आला त्याच्या सेकंड स्पेल मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने खर्च केल्या होत्या धावा 11. या बॉलची पिचिंग जर आपण पाहिली तर अगदी खोलवर टप्प्याची, परंतु किरणने थोडेसे बॅकफुटला जाऊन हा फटका एक्झिक्यूट केला. बॉल अगदी पाहिलं गेलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. टप्पा पडल्यानंतर त्याने तो फील्ड केला गेला आणि पहिल्याच बॉलवरती इथं मिळतात धावा 2 आणि 2 ने टीम आता पोहोचते 24 वरती. कपिल तयार. कपिलचा बॉल किरणसाठी पडल्यानंतर थोडासा कदाचित बाहेर वळला असावा, एक्झॅक्टली तेच अंपायर सांगतात प्रसाद सर. टप्पा पडल्यानंतर जास्त टर्न झाला. या गोलंदाजाकडे खरं तर बॉल वळवण्याची क्षमता आहे, परंतु टप्पा जास्त ऑफस्टंपवरतून वळवला गेला. यावेळेला मिसटायमिंग झालाय बॉल मध्ये. कॉन्फिडंट आहे कपिलला, परंतु हा कॉन्फिडंट कुठेतरी लूज मला पाहायला मिळाला. कॉन्फिडंटली होते कपिल, बॉल अगदी त्याच्या डोळ्यासमोर ही कॅच कशी ड्रॉप झाली कदाचित त्यालाच कळालं नसावं. कारण कॉन्फिडेंटली जेव्हा आपण जातो ना तेव्हा आपल्याकडनं अशा काहीशा चुका होतात जिथे आपला कॉन्फिडन्स थोडासा लूज झालेला असतो, त्याच्यामुळे सफलता मिळाली नाही आणि सिंगली मिळाली. करणसाठी हा बॉल आता वेगाने टाकलाय, थोडासा कमी टर्न या वेळेला प्राप्त केला कपिलने. पडल्यानंतर वेगाने गेला सिद्धूच्या हातामध्ये. विकेट मिळाली असती त्याच्यावरती ते नाराज आहेत, परंतु हा डॉट बॉल आला तरी ते नाराज असतील कारण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला असता. किरणसाठी हा बॉल ऑन साइडला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. डीप मध्ये बॉल चाललाय, 2 फिल्डर आल्या, डीप मधला फिल्डर वळला गेलाय. 2चा कॉल होता, 2 धावा कंप्लीट होऊ शकतात आणि या 2 धावा कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 28. सन्माननीय बबन चौधरी जे सोळेगाववरून या मॅचचा आनंद घेतात, खरं तर सोळेगावचे आहेत, या मॅचचा आनंद ते क्रीडांगणाच्या बाहेर बसून घेतात. सो विनंती करेन दादांना की वेलकम, या तुमचं सहर्ष स्वागत. बॉल चाललाय मागे, विकेट कीपर बीट, फाईन लेग बीट आणि बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बाईचा चौकार. उचलला गेला सुंदर फटका, मिडल झालाय का बॅट वरती ते पाहावं लागेल. फिल्डर त्या ठिकाणी जजमेंट चांगलं होतं, ते म्हणजे फिल्डर सर्व्हिस अगदी बॉलला पाहिलं गेलं आणि जाऊ दिलं नाही. इथनं विकेट मिळेल ती म्हणजे फलंदाज, इथनं होईल बाद, लागणारा झटका
दुसरा मैदानाच्या आतमध्ये करण होतोय बाद. अशा प्रकारे संपला तिसरा ओव्हर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 32, 2 गडी बाद. श्री गणेश क्रिकेट संघ कोणी. वरती करूयात. प्रकाशजी ठोंबरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रकाशजी ठोंबरे यांचा सन्मान आपण करणार आहोत. जनार्दन म्हात्रे यांना आपण विनंती करू की तुमच्या शुभ हातून हा सन्मान या ठिकाणी कंप्लीट करण्यात यावा. खरं तर कोणी गावाचे रहिवासी या मंचावरती बसून आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. त्यापैकी प्रकाशजी ठोंबरे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्या सन्मानाचा ते स्वीकार करतात. थँक्यू, तुम्ही या ठिकाणी आलात, या मंचाची शोभा वाढवली. तुमचं आम्ही शाब्दिक सुमनाने मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करत आहोत. त्यानंतर सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मी तुषारजी म्हात्रे यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हातून सुनीलजी पाटील यांचा सन्मान करायचा. सुनील पाटील यांचा सन्मान जनार्दनजी म्हात्रे यांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हातून हा सन्मान या ठिकाणी कंप्लीट करण्यात यावा. नरेशजी पाटील शंभू बैलाचे लाडके मालक यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या वेलकम, तुमचं स्वागत. या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये क्रिकेटचा चांगला खेळ पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात. या वेलकम, तुमचं स्वागत आम्ही करू. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. सर्वेश आलाय, एक असा फिरकीचा बॉलर ज्या बॉलरच्या टर्नवरती कधी तुम्ही डिपेंडेबल राहू शकत नाही. रॉंग ऑन टाकणं ही त्याची ओळख. टर्न कोणत्या बाजूला तो कधी करेल याचा कधी नेम नसतो. त्या अनुमानाने आपण त्याला मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. ऍक्टिव्हा जी ड्रिंक बाईक आहे ते आपण त्या ठिकाणी बाजूला करा किंवा मिरतीचे खाली करायचे. या वेळेला फिरवले आहेत, बोट फिरवली आहे, बॉल हवेमध्ये आहे जरूर, परंतु फिल्डर पासून थोडासा दूर होता चेंडू. त्या अनुमानाने इथनं बेनिफिट मिळेल. या बॉलवरती सुद्धा मिळतात धावा 2. किरण आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बघितलं ना तर खूप चांगला खेळलाय, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत ही 5वी डबल आहे. जी 5वी डबल त्याच्या बॅटमधून आली. एकच तो डॉट बॉल खेळला गेला, एक सिंगल, आणि त्याच्यामध्ये एक चौकाराचा सुद्धा समावेश आहे. आणि टीमची धावसंख्या तो आता वाढत ठेवतोय. टीमची धावसंख्या 36. ओव्हर द विकेटने वळवण्याचा प्रयत्न, फिल्डर मागे त्या ठिकाणी अडवला गेलाय. अन्यथा बॉल मागे गेला असता तर काहीशा एक्स्ट्राच्या धावा मिळाल्या असत्या. लवकर बॅट फिरली, बॉल अनुमानाने थोडासा स्लो आला होता. ही खरं तर खासियत आहे, कारण वाडेकरचे सर्व जे बॉलर आहेत ना ते सर्व बॉलर फिरकीपटू आहेत आणि प्रत्येक बॉलर ओव्हर ना फक्त 3.5 मिनिटांनीच कंप्लीट करतो. आधी बॅट फिरली, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आधी जी आपण चर्चा केली होती ना की सर्वेश एक असा बॉलर आहे जो बॉल कधी कोणता टाकेल ह्याचा कधीच नेम नसतो. त्याच्यामुळे हा बॉल त्याने स्लो टाकला गेला आणि फिरवला सुद्धा गेला. अजून एक चांगला बॉल, खोलवटापाचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत त्या ठिकाणी मिड ऑफला, अडवला गेला त्याने बॉल. याही बॉलवरती मोठा फटका नाही, अर्थातच मिळेल सिंगल. बॉल समाप्त झाल्यात 5. टीमची धावसंख्या 38 आणि शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. समोर आहे किरण. क्षमता आहे किरणकडे, कारण आतापर्यंत तो खूप चांगला खेळलाय. शेवटचा बॉल होता, थांबून खेळण्याचा प्रयत्न. बॉल मध्ये फिल्डर त्या ठिकाणी जज करतात. जजमेंट चांगलं. यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी फिल्डर तुम्हाला पाहायला मिळाले. पारसच्या हातामध्ये चल. किरण होतोय बाद. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या 38. टीम खोनी. रमेशजी कुंभार यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मी विनंती करेन रमेश कुंभार यांना. रमेश अर्थातच रामजी कुंभार साहेबांचा आपण सन्मान या ठिकाणी करूयात. बैलगाडा शौकीन सुनील पाटील यांना आपण विनंती करूत की तुमच्या शुभ हातून हा सन्मान या ठिकाणी करण्यात यावा. तसेच व्यासपीठाचे आदरणीय नरेश पाटील यांचाही सन्मान आपण करूयात. शंभू बैलाचे मालक ज्यांचं नुकतंच आगमन झालं होतं त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत.
विनंती करेन सुनीलजी पाटील यांनाच की तुमच्या शुभ हातून हा सन्मान पूर्ण करायचा. वळतो आपण मॅच कडे. शेवटच्या ओव्हरला या ठिकाणी झाली सुरुवात. वाडेघरच्या खरं तर या सर्व गोलंदाजांना ज्याने घडवलंय अर्थातच वाडेघरच्या विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून ज्यांची ओळख आहे असे सिद्धू पाटील आता बॉलिंग मार्क वरती आलात. पहिलाच बॉल त्याचा पाहिला गेला तर थोडासा समोर होता. बॅट्समन अजयच्या बॅटमधून या 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या 40. ओव्हर द विकेटने उचलण्याचा प्रयत्न. बॉल मागे चालला. फिल्डर पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये. पकडली गेली फाईन लेगला कॅच. याच्या अगोदर पारसने झेल पकडला. आता पकडत असताना फाईन लेगला रोहन. विकेट मिळेल इथनं. परतेल मैदानाच्या बाहेर अजय. लागणारा झटका चौथा. परंतु प्रणितने ही जास्त हार्ड लेंथ यूज केली नाही आणि त्या अनुमानाने सर्वेशची तर चांगलीच बॉलिंग तुम्ही पाहिली कारण सर्वेशच्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या आणि या ओव्हरमध्ये सिद्धू पाटील बॉलिंग करत असताना 2 बॉलमध्ये 2 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि 1 विकेटही त्यांनी मिळवली गेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनंतासाठी हा बॉल अगदी चॅलेंज होतं ऑनसाइडला खेळण्यासाठी. चॅलेंज ऍक्सेप्ट केला अनंताने परंतु इथनं झेल होती ड्रॉप. अशा कॅचेसना तुम्हाला पकडायचे असतात. कदाचित ही दुसरी मिस्टेक असावी कारण कपिलच्या हातून एक कॅच ड्रॉप झाली. तो ओव्हर करत असताना कॉन्फिडेंटली जरूर बॉल खाली गेला. त्याच्या हातनं ती कॅच नक्कीच ड्रॉप होत असताना आता विकेट किपरच्या हातातून ही कॅच ड्रॉप झाली आहे. अर्थातच या बॉलवरती मिळते सिंगल. एक धाव तुम्हाला का महत्वाची असते का एक धावसंख्येचं इम्पॅक्ट ना सेकंड इनिंग मध्ये चेस करत असताना भरपूर पडत असतो. रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा परंतु एक अशा बॉलर तुमच्या समोर आहे ज्या बॉलर कडे खरं तर अनुभव भरपूर आहे. त्या बॉलर समोर तुम्ही रिव्हर्स खेळू शकत नाही. अखेरकार हा कॉन्टेस्ट जर बघितला गेला तर बिभीषणचा इथनं संपत असताना फलंदाज होतोय बाद. सिद्धू पाटीलला सफलता. फुटवर्क चेक करणं, बॅट्समनची मूवमेंट पाहणं आणि त्या अनुमानाने कोणत्या अँगलने आपल्याला ही सफलता मिळेल. खरं तर बिभीषण सुद्धा तेच सांगतात की बॅक ऑफ द हँडने बॉल टाकला जो बॉल माझ्यासाठी धोकादायकच होता. मग रिव्हर्स खेळण्याचा त्याने प्रयत्न केला. रिव्हर्स ज्या वेळेला अटेम्प्ट केला ना त्यावेळेला जी पावलांचा जो वापर होता ना तो परफेक्टली कॅच केला गेला आपल्या नजरेने सिद्धू पाटीलनं आणि त्या अनुमानाने आपण विकेट बघितली बिभीषणची. गेलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विवेक. नेक्स्ट मॅच दहिसर वर्सेस वडवली बी. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रेडी राहा. लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू टाकला गेलाय. बबनजी चौधरी जे चोळेगावचे आहेत त्यांना आपण विनंती करूयात की या वेलकम तुमचं सहर्ष स्वागत. व्हाईट बॉलने या ठिकाणी धावफलक वाढलं गेलंय. धावसंख्या 42. कुलवट टप्प्याचा बॉल समोर खेचलाय समोर मारलाय अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या समोर. काऊ कॉर्नर फेस क्लिअर करत असताना बॉल काऊ कॉर्नर बॉर्डर लाईनच्या बाहेर. सिक्सर. मागच्या मॅच मध्ये शेवटचा बॉल फेस करत असताना भास्करच्या बॅटमधून उपयुक्त षटकार तुम्ही बघितला परंतु उंबारली संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये संपलाय आणि या सध्या धावपलकाला वाढवण्यासाठी एक अशाच मोठ्या फटक्याची गरज होती टीम खोनीला आणि तो फटका आलाय विवेकच्या बॅटमधून. षटकाराने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 48 आणि अजून वाढ करण्याचा प्रयत्न परंतु आता फिरवला गेला. बोट फिरली. बॅटची कडा विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल अशा प्रकारे विकेट गेल्यात मैदानाच्या बाहेर. जर आपण पाहिले तर फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम कोणीचे 6 अर्थात 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या 48 आणि 49 धावसंख्येचं टार्गेट असेल समोर ऋषिता 11 जय जलेश्वर वाडेघरच्या.
नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपण वळूयात. दैसर आणि त्यांच्या विरोधात वडवली बी अर्थात जीवान्स 11 वडवली बी या नावाने हा संघ खेळ. सो विनंती करूयात दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉससाठी तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. सन्माननीय तुषार मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत शेवटच्या मॅचचा नाणेफेकीचा कार्यक्रम संपन्न आपण या ठिकाणी करूयात. कमलेश आलात त्यांच्या विरोधात आहेत संघ दैसर. आता चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. वडवलीचे कॅप्टन कॉल करतील. हेड आणि टेल अशा नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. सो टेल असा कॉल टीम वडवलीच्या कॅप्टनचा आणि कॉल आलाय त्यांच्या विरोधात करत तर हेड आलाय. सो टॉस जिंकला टीम दैसरच्या कॅप्टनने. मान्यवरांना विनंती करतोय की दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊन कॅप्टनची खरं तर सेकंड करून तुम्ही आसन त्या ठिकाणी ग्रहण करा. ओपिनियन आपण या स्पर्धेमध्ये 3 कॅप्टनच्या माध्यमातून चांगलेच ऐकलात. कारण ॲज अ कॅप्टन जेव्हा आपण निवडले जातो तेव्हा ओपिनियन देणं ही एक महत्त्वाची भूमिका असते. आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये तुम्ही आहात. दैसर टीमचे कॅप्टन तुम्ही. टॉस खरं तर कॉल तुमचा नव्हता परंतु कॉल तुमच्या बाजूने राहिलाय. प्रथमतः डिसिजन काय? क्षेत्ररक्षण करणार. टॉस जिंकून तुम्ही नेहमी क्षेत्ररक्षणच करता की बॅटिंग करण्याचा डिसिजन घेता? नाही, आम्ही दोन्ही करतो. पण आज इथे वडवली संघाविरुद्ध पहिल्यांदाच आमची मॅच आहे या सीझनची, तर क्षेत्ररक्षण करणार. गतवर्षी कधी वडवली संघासमोर तुमचा परफॉर्मन्स झाला? आमच्या मॅच होतच राहतात. एकच असोसिएशनच्या टीम आहेत त्याच्यामुळे आमच्या मॅच होतच राहतात. मग मोस्ट ऑफ त्या मॅच मधलं काय रिझल्ट होतं? म्हणजे जेव्हा जेव्हा गतवर्षी तुम्ही एकामेकाच्या किती वेळ विरोधात आलात आणि किती वेळा तुम्ही त्यांना मात केली आणि तुमच्यावरती त्यांनी मात केली? किती वेळेला आलोय कंपाऊंड सांगता नाही येणार, पण त्याने पण आम्हाला हरवलेलं आहे आणि आम्ही पण त्यांना हरवलेलं. म्हणजे ही मॅच अगदी चांगली होणार. डिसिजन घेतला गेला फिल्डिंगचा. मग काय समोर वडवली संघ आहे, किती धावा? कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू 50च्या आतमध्ये. थँक्यू सो मच. टीमचा कॅप्टनचा ओपिनियन चांगला होता. कमलेश आपल्यासोबत आहे. टॉस आता गमावला गेलाय. खरं तर कॉलिंग तुझी होती परंतु आता हा विरोधात तुझ्या डिसिजन लागलाय. हा विरोधात लागलाय की तुझ्या मनासारखे झालाय? असं काय नाही. टॉस गमावलाय त्याच्यामुळे आता फलंदाजी करायची आणि ते आम्ही आता फील्डनुसार खेळत राहू आणि चांगला स्कोअर बनवण्याचा प्रयत्न करू. जो रेग्युलर संघ या विभागामध्ये तुमचा खेळत असतो तो रेग्युलर संघच मैदानाच्या आतमध्ये उतरेल की काहीसे चेंजेस आहेत? नाही, रेग्युलर संघ आहे आणि चेंजेस काय एवढं नाही. 1-2 होत असतात प्रत्येक मॅचला चेंजेस. आणि फलंदाजाला किंवा गोलंदाजाला काही इजा असेल तरच चेंजेस होतात, त्याच्याऐवजी काही चेंजेस होत नाही. येस, थँक्यू सो मच. जास्त ओपिनियन आता घेणार नाही आहोत कारण मॅच ही सुरू आहे. फक्त आम्ही डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की नेक्स्ट मॅचमध्ये फिल्डिंग करेल दैसर, कारण दैसर टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला. बॅटिंग करेल टीम वडवली बी. अर्थातच तो संघ तुम्हाला करताना पाहायला मिळेल बॅटिंग. जाऊया ऑनगोईंग मॅचकडे, ज्या ठिकाणी टार्गेट चांगलं सेट केलेलं आहे टीम कोणी समोर. टीम वाडेकर त्या धावसंख्या बनवतोय आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. आमचे जवळचे मित्र ज्याने गाजवला रोहा असे प्रथमेश ठाकूर ऑन अ मायक्रोफोन. धन्यवाद. बराच का चेंडू मध्ये राहिला होता. खरं तर पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतोय भाग्यश्री म्हात्रे यांचा. दिलदास, हॅलो चेक. दिलदास थोडं व्हॉल्यूम करा. टार्गेट एकंदरीत आपण पाहतोय धावफलकावरती हॅलो. वाडेकर टीमला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. डीजे सतीश रेकॉर्डिंग स्टुडिओचे प्रोप्रायटर चेतन पाटील जे सापाड्याचे आहेत त्यांच्याकडनं वाडेगडला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. सो ते ऑनलाईन मॅच पाहतात, त्यांचंही आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत.
ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर मिडॉनला आहेत. डावसिंग एक मिळेल. शांत आणि संयमित सुरुवात सध्या तुम्हाला पाहायला मिळते. रुचिता 11 जलेश्वर वाडेकर या संघाची. वाडेकर बनाम कोणी या दोन संघांमध्ये हे महामुकाबला आपण पाहतोय. पहिल्या फेरीत तिसरी लढत आहे. 49 एक मापक असं आव्हान करत डोळ्यापुढे ठेवून वाडेकर संघ देखील मैदानामध्ये दाखल झाला. पण हे आव्हान कठीण होऊ शकेल कारण आज खऱ्या अर्थानं कुठेतरी अतुल भोईर नामक फलंदाजाची कमी जाणवली. गोलंदाजी करताना आपण पाहिलं प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. प्रत्येकाचं षटक अप्रतिम राहिलं. कपिलनं पहिल्या ओव्हरमध्ये 11 कचल्या. विकेट त्याला मिळाले नाही. पण दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रणिताला त्याने एक ब्रेक थ्रू मिळवून दिला पहिल्याच बॉलवर. कपिल सेकंड स्पेलमध्ये आला. लास्ट बॉलवरती त्याने विकेट मिळवली. धाबा 10 खर्च केल्या. त्यानंतर 6 धाबांचं षटक सर्वेशचं राहिलं. बराच काळानंतर सर्वेशला पुन्हा एकदा कमबॅक करताना आपण पाहिलं. आणि सिद्धू पाटील खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांनी देखील अप्रतिम गोलंदाजी केली. यावेळेस ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि लॉंग लेगच्या बाहेर निघून देखील जाईल चेंडू. थांबणार नाहीये चेंडू. जमिनीला घासत पुसत गुदगुल्या करत अगदी निघून चाललाय. लॉंग लेग पार. आदेशच्या बॅटमधनं चौकार. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या निमित्तानं. आदर्श चषक म्हटले की पाहुण्यांची रेलचेल सातत्याने तुम्हाला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणावरती मान्यवरांची ही मांदी आळी आपण पाहतोय. आदेश आज मात्र ओपनिंगला प्रमोट केले आदेशला. खरं तर क्रिकेट असा खेळ आहे की तुम्हाला एका वेळेस हिरो तर दुसऱ्या वेळेस झिरो देखील बनवेल. मग आदर क्रिकेटचं करा. क्रिकेट तुम्हाला ओळख नक्कीच देईल. तो तुम्हाला आनंद देईल आणि महत्वाचं देखील आहे. ॲज अ क्रिकेटर प्रोफेशनल क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा त्या गेमचा रिस्पेक्ट करायला हवा. ज्याने तुम्हाला ओळख दिली. आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रत्येक संघ तेच करतो. आपले ग्रामीणचे संघ पहा. ग्रामीणच्या संघांना जे नक्कीच आपण पाहतोय की जो दर्जा ग्रामीण क्रिकेटनं गाठलाय आज मात्र प्रत्येकी स्तरावर आपण कुठेही जा. मी मोस्टली रोहाच्या टुर्नामेंट कव्हर करत असतो आणि तिथे देखील कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण क्रिकेटची चर्चा नेहमीच होत असते. पहिल्या ओव्हरचा काय संपन्न. पहिल्या ओव्हर नंतर 9 धावा दाखल कावरती की कल्याण डोंबिवलीचं ग्रामीणचं क्रिकेट इतकं डेव्हलप का झालंय. प्रत्येकी प्लेयरला तिथून मात्र आपण पाहतो एक शिस्त लाभली गेली आहे. प्रत्येक प्लेयरला माहिती आहे की क्रिकेटची रिस्पेक्ट कशी करायची आणि त्यामुळे आज ग्रामीण क्रिकेट इतक्या मोठ्या प्रमाणावरती कल्याण डोंबिवलीचं डेव्हलप झालंय. हॅट्स ऑफ आहे नक्कीच कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे विनोददादा असतील. त्यांची अफाट मेहनत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर तब्बल 20,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत या स्पर्धेचा आनंद घेतलेला आहे आणि 15,000 सबस्क्रायबर्सचा पाला लवकरच सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ओलांडला जाईल. त्यामध्ये ते मात्र शंका नाही. फक्त 13 बाकी आहेत. सो रिक्वेस्ट आहे अद्यापही जर आपण आपल्या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर सुपर स्पोर्ट्स या वाहिनीला सबस्क्राईब करून घ्या. कारण बघा ऑनलाईन प्रेक्षकांना एक विनंती आहे की तुम्हाला आर्थिक नुकसान कोणतेही नाहीये. कोणत्याही प्रकारचे पेमेंट तुम्हाला तिथे करावं लागत नाही. सबस्क्राईब करण्यासाठी कोणतेही आर्थिक नुकसान होत नाही. त्यामुळे हर्षदला पाहतो. हर्षदच्या विरोधात ऑफ साइडला फटका. फिल्डर डाऊन दी बॉल. वर्ल्डचाच कॅच. महत्वपूर्ण गोलंदाजी मार्कवर जसा आला त्याने विकेट मिळवली. या मॅचची गोल्डन विकेट. लवकर बाद झाला प्रणित पाटील. बॅक टू द डगआउट. हर्षदला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. हर्षद ठोंबरे आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी बेस्ट बॉल द टुर्नामेंट त्याला का मिळालं त्याचं प्रात्यक्षिक दाखवलंय. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. ज्या प्रकारे प्रणितने दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर विकेट मिळवली होती त्यालाच उत्तर देत असताना हर्षलने देखील दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर विकेट मिळवले. जशास तसं टीट फॉर टॅट. ईट का जवाब पत्थर से झाला म्हटलं जातं आणि तेच घडलंय. आणि आता नवीन फलंदाज मैदानात आतमध्ये दाखल झालाय. वाडेकर फिरकीचा विद्यापीठाचा कुलगुरू अर्थातच सिद्धू पाटील. सेन्सिबल सिद्धू. सिंगल मेल प्रचंड वेगाने धावला आदेश. सिंगल धावा संख्या मात्र आकार घेत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आमचे आतिश
पाटील स्कोरर आम्हाला सांगतात 10 धावा मॅन फ्रॉम देसाई. प्रतिम स्कोरिंग सातत्याने आपण त्यांना पाहतोय. पत्तू पाटील खर तर आमच्या सोबत ऑनलाईन जोडले गेलेत. सो वाडेकरचा वेलकम पत्तू पाटील, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्याच्या माध्यमातून रुचिता 11 जय जलेश्वर वाडेकर संघाला भरपूर शुभेच्छा येतात. त्यांची देखील कुठेतरी कमी जाणवते. सध्या ग्रामीण क्रिकेट पासून भरपूर दूर आहेत ते देखील. आदेश हर्षदचा वेगात टाकला चेंडू. आदेश आपण पाहतोय भारदस्त शरीर यष्टी आहे. त्याच्या पट्ट्यात आला की कार्यक्रम होईल, त्यामध्ये ते मात्र शंका नाही. हर्षदला माहिती आहे आणि त्यामुळे कुठेतरी बचावात्मक गोलंदाजी करण्याचा तो प्रयत्न करतो. दूर ठेवतोय फलंदाजापासून, अवे फ्रॉम द बॉडी. सफेद डिलिव्हरी, डॉट बॉल. 10 धावा झाला धावफलकावरती. आदर्श चषक पडली गाव एक मानाची स्पर्धा आहे. प्रत्येकी वर्षी दैदिप्यमान आयोजनामध्ये ही स्पर्धा आपण पार पाडत असताना पाहतो आणि यंदाच्या वर्षी देखील तेच पाहायला मिळत आहे. ऑन साईडला खेळायचा होता, काय घडलंय, पंचांचा इशारा आला नाही म्हणजे इट्स अ फेअर डिलिव्हरी. खाली ठेवला यावेळेस. बघा जेव्हा आपण पाहतो असे फलंदाज, जेव्हा भारतदेश शरीरयष्टीचे फलंदाज तुम्ही पाहता समोर, तेव्हा त्यांच्या विरोधामध्ये कशी गोलंदाजी करावी हर्षदला योग्य ठाऊक आहे आणि त्या अनुषंगाने तर गोलंदाजीमध्ये देखील तितकीच धार तुम्हाला पाहायला मिळेल. ऑनलाईन प्रेक्षक मोठ्या संख्येने जोडतात, त्यांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. पुन्हा एकदा बॅटची एज लागली आहे. तडमान ऍक्शन मध्ये विकेट धोक्यात नाही. एक धाव प्रचंड वेगाने पूर्ण केली. सिद्धू पाटीलने कॉल केला, ही रन आपल्याला पूर्ण करायलाच हवी आणि त्यांनी करून देखील दाखवली. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे टोटल आता आली 11वर. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 2 रन खर्च केल्यात ते बॉलर हर्षलनं. हर्षदला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर, चांगली गोलंदाजी तो करतो. हर्षद टोंबरे म्हटलं की कोणीचा सितारा स्टारकास्ट आहे आणि कोणी गावाला, कोणी क्रिकेट संघाला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर खऱ्या अर्थाने ज्यानं अधोरेखित केलं ते हे नाव आहे हर्षद टोंबरे. नेक्स्ट बॉल पुढे सरसावत, डान्सिंग डाउन द ट्रॅक. व्हाट अ शॉट वॉज दॅट. वाडेकर विद्यापीठाचा कुलगुरू आपण पाहतोय सिद्धू पाटील हर्षदच्या विरोधात स्टेप आउट करून ठोकला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. षटकार, 2 षटकांसाठी संपन्न आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा 17 धावफलकावर. 17 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर. रुचिता 11 जय जलेश्वर वाडेकर. स्पोर्ट्सचे सर्व दीपू आमच्यासोबत जोडले गेलेत. अभिनंदन, बिग कॉंग्रॅच्युलेशन दीपू. खरतर आगासन 6 पट्ट्या त्याने आज मात्र लाईव्हच्या या विश्वामध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि 15,000 असा पल्ला ओलांडलाय. 15,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. व्हेरी बिग कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन दीपू मुंडे अगासन. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आदर्श चषका निमित्तानं आपण पाहतो त्यांचे 15,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. A big congratulations प्रिन्स ऑफ अगासन दीपू मुंडे. अभिनंदन. खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे. आपले मराठी उद्योजक, आपले आगरी समाजातील हे मुलं इतकं दर्जेदार कार्य करतायत. अभिमान आहे आमच्या आगरी समाजाला की नक्कीच व्यवसायामध्ये देखील पाऊल ठेवलं आणि 15,000 हा पल्ला ओलांडला. शून्यातून विश्व निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं दीपू मुंडेनं आणि आज 15,000 सबस्क्रायबर त्यांचे नक्कीच पूर्ण झालेले आहेत युट्यूबवर. अभिनंदन दीपेश मुंडे. ऑनगोईंग मॅचच्या दिशेने आपण वळतोय. 18 चेंडू विजयासाठी 32 गरज. 18-32. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. यष्टांवर बॉल लागला. सेकंडचा कॉस. सिद्धू धावल्यात. आदेश पूर्ण करेल का धाव? हो, डेफिनेटली, वाय नॉट. दुसरी धाव देखील प्रचंड वेगाने पूर्ण केली. आदेश भारदस्त शरीरयष्टीचे वाटतायत पण रनिंग बिटवीन द विकेट बघा सिद्धू सोबत ते देखील तितक्याच वेगाने धावतायत. प्रणित फिटनेस भरपूर चांगली आहे. स्टॅमिना खूप मोठा त्यांचा आपण पाहतोय. कपिल पाटील सारखा एक विस्फोटक फलंदाज अद्यापही आहे डगआउट मध्ये. त्यानंतर सर्वेश पाटील आहे. त्यानंतर आपण पाहतोय केतन देखील आहे. त्यामुळे मोठी बॅटिंग लाईनअप आपण पाहतोय. रुचिता 11 बाडीगरची ऑन साइडला बळवलं पण आदेशला आज संधी मिळाली. खरं तर आदेशला ऍज अ ओपनर प्रमोट केलं. अतुल भोईर नाही आहेत. त्या अनुषंगाने काहीतरी वेगळा डिसिजन घेतला सिद्धू पाटीलनं.
आणि आतापर्यंत योग्य ठरलंय. समीकरण बदलला. येणारे 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये विजयासाठी 29 ची गरज. 29 स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 16 डिलिव्हरी. 16 बॉल 29 ची गरज. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. धाव होईल नो डाऊट. डेफिनेटली धाव पूर्ण होईल. आदेश धावतायत आणि एक धाव इथे पूर्ण देखील झाली आहे. हास्यमय क्रिकेट आहे पूर्णपणे. नाट्यमय घडामोडी. स्वतः आदेश देखील असतात बघा. त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित असते तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगलने धावफलक आता 21 वर. येणारे चेंडू शिल्लक आहेत 15. मध्ये करायच्यात 28. 15 बॉल 28. नेक्स्ट बॉल. अजय नामक गोलंदाज. विकेटची संधी. अजयची विकेट डोक्यात बेल देखील. आदेश मात्र ते बाद होताना आपण पाहतोय आणि गोलंदाज अजयला मिळालेलं हे यश. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. स्वरूपात अजय नामक गोलंदाजाला यश मिळालं आणि आदेशला परतीचा प्रवास करावा लागला. समीकरण आता 14 बॉल 28 ची गरज आहे. 2 ते 3 मोठे फटके ना पूर्णपणे या मॅचचं चित्र पलटू शकतात. आकाशात उंच उडणाऱ्या घारीला मात्र विश्वास स्वतःवर असतो, त्याच्या पंखांवर असतो. त्यामुळे वादळ किती गुंगावलं ना आकाशामध्ये तरी देखील आकाशात उडणारी घार ही कधी त्या वादळाला घाबरत नाही, कारण विश्वास स्वतःवरती आणि स्वतःच्या पंखांवरती त्या घारेनं ठेवलाय. त्याच प्रकारे स्वतःवर विश्वास ठेवून मैदानाच्या आतमध्ये कार्य चांगलं करावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. एका बाजूला आता न्यू बॅटर प्रशांत पाटील एंटर झाला. व्हाईट बॉलनं सुरुवात झाली. त्याच्या देखील डावाची अतिरिक्त धाव. धावसंख्या 22 वर. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 14 आणि 14 बॉल मध्ये करायच्या 27. 14-27 समीकरण आहे. पुढचा बॉल ऑफ साइडला मिस टायमिंग आहे. बॉल मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल. प्रयत्न अफाट झाल्यात. कॅच कंप्लीट होऊ शकली नाही. सेकंडचा कॉल 2 सहज मिळतील आणि या दुहेरी धावेनं धावफलकावरती बदललेलं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 14 बॉल आणि विजयासाठी गरज होती. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ती 27 2 कंप्लीट झालात म्हणजे 13 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. 13 चेंडू 25 धावांचं समीकरण. या बॉलवरती मोठा फटका आला तर मात्र पुढच्या 12 बॉल मध्ये दबाव प्रचंड कमी होईल. तो रुचिता 11 जय जलेश्वर वाडेकरवर संघावर. नेक्स्ट बॉल कोदू करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. क्लीन. येस क्लीन एलबी आपण पाहतोय. प्लम एलबी आणि पंचांनी मात्र बोट आकाशाच्या दिशेने उंचावलंय. विकेटचं पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांतला मैदान सोडावं लागेल आणि आणखीन एक धक्का लागत असताना आपण पाहतोय. प्रशांत पाटील बॅक टू दी पॅव्हेलियन. सोयगाववरून खास इथे आलेला त्याचा सन्मान आपण करतोय. संतोषी मात्रे यांना विनंती करून आपला शुभ सन्मान आपण करायचा आहे. सोयगावचे बबन चौधरी साहेबांचा सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती पूर्ण करतोय. सर्जा डिस्को सोबत लावायची शर्यत. खरं तर विष्णू शेठ पाटील म्हटलं की एक मोठा वारसा नक्कीच बैलगाडा शर्यतीमध्ये. त्यानंतर हर्षल विष्णू शेठ पाटील यांना आपण पाहिलं. प्रचंड प्रेम आहे खरं तर
हर्षल असतील, त्याच्या समवेत अजय असतील, निखिल आणि शरद यांना आपण पाहतोय. मनीष, सर्जा ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि प्रचंड प्रेम दिलंय प्रेक्षकांनी देखील सर्जा बैलाला. जीवन पाटील देसाई यांचं खास प्रेम राहिलंय सर्जा आणि डिस्कोवर. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हर्षद टोंबरेला आपण पाहणार सेकंड स्पेल मध्ये. सिंगल काय घडलंय, लेझी धावला भरपूर. सर्वेश पाटील धावत कशी होते एक्झॅक्टली मैदानामध्ये हा प्रश्न पडलाय. वेगानं धावलेच नाही आणि तिथे मात्र धावचीची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज होईल बाद. सर्वेशला देखील सोडावं लागेल मैदान. सर्वेश बॅक टू द डगआउट. आणि नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सावली मैदान देसाई आणि करता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल हे क्रिकेटचं मैदान पण अगदी समोर तुम्ही गेलात पुढे तर ठाणे रायगड मधील सर्वोत्कृष्ट पाटी जिथे आपण पाहतो अप्रतिम मैदान अर्थातच सावली मैदान हे नक्कीच बैलांच्या जंगी शर्यतींसाठी ओळखलं जातं. छकड्यांच्या जंगी शर्यती आपण त्या नक्कीच मैदानावर पाहत असतो. आणि येत्या 26 जानेवारीला अखंड महाराष्ट्रातील आणखीन एक मोठं मैदान, मुंबईतील सर्वात मोठं मैदान ज्याला आपण म्हणत असतो, 26 जानेवारी सावली मैदान देसाई इथे भरणार आहे आणि त्याची तयारी मोठ्या थाटामाटानं सुरू आहे. हर्षदला आपण पाहतोय. खर तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रेम दिलं गेल्यानं 3च खेळ आहेत. एक म्हणजे क्रिकेट, कबड्डी आणि त्यानंतर बैलगाडा शर्यत. दिनेश दादा पाटील आपण पाहतोय डॅशिंग पर्सनॅलिटी बघा. आज मॉर्निंग सेशन पासून ते देखील उपस्थित. फलंदाज इथे होतोय बाद. कपिलला देखील सोडावं लागेल मैदान. आणखीन एक विकेट. वाडेकर संघ पूर्णपणे आता अडचणीत सापडलाय. अपेक्षा आहेत. खर तर प्रणित पाटीलने नाराज केलं, कपिलने नाराज केलं, सर्वेशने देखील नाराज केलं आणि आता केतनवर जबाबदारी आहे. एक मुख्य फलंदाज जेव्हा मैदानाच्या बाहेर तुमच्या संघामध्ये नसतो तेव्हा खर तर किती अडचण येतात पाहू शकाल. आणखीन एक फलंदाज मैदान सोडतोय. ज्या पावली आला मैदानामध्ये त्या पावली बाहेर देखील निघालाय. केतन इथे देखील आपण पाहतो तंबूच्या आश्रयाला परतताना. फॉल ऑफ विकेट बघा. सडन कोलॅप्स आला पूर्णपणे. सुरुवातीला प्रणित पाटील आणि आदेशनं एक चांगला प्लॅटफॉर्म बनवून दिला. तिथून मात्र प्रणित बाज झाला, त्यानंतर आदेश बाज झाला. प्रशांत, सर्वेश, कपिल, केतन आणि जी पूर्णपणे पारी आपण पाहिलं जो डाव पूर्णपणे डगमगला. आणि सध्याच्या घडीला जर मैदानामध्ये तुम्ही पाहिलं तर पूर्णपणे आपण पाहतोय सामना खऱ्या अर्थानं कोणी संघाच्या बाजूने झुकलेला तुम्हाला पाहिलं. म्हणजे त्याचं कारण फॉल ऑफ विकेट, सडन फॉल ऑफ विकेट. आता सिद्धू पाटीलला एक हाती किल्ला लढवणं गरजेचं आहे. त्याचं जास्तीत जास्त स्ट्राईक वर राहणं गरजेचं आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि बीजासाठी आपण पाहतोय तब्बल 25 धाबांची गरज आहे. हार्ट्रिक बॉल. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हर्षद ठोंबरेला आपण पाहणार आहोत. कोणीचा सितारा स्टार कास्ट जण कोणी गावाला आणि कोणी टेनिस बॉल क्रिकेटला सोन्याचा दिवस दाखवलाय. ओव्हर द स्टंप्स आला होता. टप्प्याचा ऑफसाईडला पूल करण्याचा प्रयत्न. काय मेडन षटक तुम्हाला पाहायला मिळेल का? ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली हर्षद ठोंबरेनं. पण या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक हाताळण्याचा विक्रम
स्वतःच्या नाबावरती तो नोंदवेल का हे देखील पाहायचं आहे, कारण पहिल्या 5 बॉल मध्ये त्याने एकही धाव खर्च केली नाहीये. व्हाट अ मॅग्निफिसंट बॉलिंग बाय हर्षद टोंबरे. सुपर आउटस्टँडिंग फॅन्टास्टिक बॉलिंग परफॉर्मन्स. लाजवाब गोलंदाजी करतोय सध्या. अंतिम चेंडू, शेवटचा बॉल खाली राहिलाय पण पंच इशारा करतात इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावेच्या स्वरूपामध्ये ही पहिली धाव त्याने या षटकामध्ये खर्च केली आहे. आणि आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 7 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण समीकरण पाहिलं तर गरज आहे रुचिता 11 जय जलेश्वर भाडेकर या संघाला 24 धावांची. 7 चेंडू आणि 24 धावा. अंतिम चेंडू हर्षद टोंबरे ओव्हर द स्टम्प्स. फुल लेंथ होता खरं तर ऑनसाइडला कन्वर्ट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, कोणत्याही प्रकारची धाव घेतली नाही. सिद्धू पाटीलला स्ट्राईक हवी आहे आणि त्याने स्ट्राईक देखील स्वतःकडे ठेवली आहे. षटक क्रमांक 4 देखील पाहता पाहता पूर्ण झालंय. 4 षटकांचा संपलाय खेळ. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 आहेत आणि येणाऱ्या अखेरच्या 6 चेंडू मध्ये तब्बल विजयासाठी 24 धावांची गरज असेल. 6 चेंडू 24 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगेल क्रिकेटचा महाथरार. 6 चेंडू 24 धावा. नेक्स्ट मॅच जीवांश 11 चेज गेम वडवली ब आणि त्यांच्या विरोधामध्ये दहिसर संघाला आपण पाहणार आहोत. खरं तर तुषार शेठ म्हात्रे, रोशन शेठ पाटील यांनी एकत्रित येऊन पुरस्कृत केलेला संघ. तुषार दादा म्हात्रे जे पडले गावचे आहेत आणि त्यांच्या समवेत रोशन शेठ पाटील जे निजेच आहेत त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतो. जीवांश 11 चेंज द गेम वडवली बी. मला वाटतं जीवांश स्वतः हा सामना पाहण्यासाठी ते नक्कीच इथे उपस्थित राहतील. खरं तर चिरंजीव आहेत आमचे पडलेचे तुषार दादा म्हात्रे यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या नावानं हा संघ अर्थातच चेंज द गेम वडवली संघ जीवांश 11 या नावानं खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. यंदाच्या काळात आपण पाहिलं तर अलीकडच्या काळातलं हे मॉडर्न क्रिकेट आहे आणि प्रत्येकी संघाला पुरस्कर्ते असतात. तर पाहूया कोणते पुरस्कर्ते यशस्वी ठरतील. पहिला सामना जनवा क्रिकेट संघ नियोजने जिंकला, त्यानंतर सागाव संघाने बाजी मारली. सामना क्रमांक 3 जिंकेल कोण? पाटला 24 करायचा आहे. 4 षटकात ठोकायचे आहेत. सिद्धू पाटीलला पहिला डॉट बॉल समोर खेळला होता. लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे, एकही धाव आली नाही. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 24 करायच्यात. तर हर्षद टोंबरे समी कौतुक, कारण ज्या प्रकारची त्याने गोलंदाजी केली. षटक क्रमांक 4 त्याने हाताळलं. एकच धाव खर्च करत असताना तब्बल 2 विकेट मिळवले आणि पूर्णपणे जय जलेश्वर वाडेकर संघाला थांबून ठेवलं. ऑन साइडला लॉफ करायचा होता, संपर्क नाही. सरळ रेषेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती झाली आहे आणि सध्याच्या घडीला वाडेकर संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय. रुचिता 11 वाडेकर संघ गोलंदाजी अप्रतिम झाली पण प्रत्येक फलंदाजाने नाराज केलं, निराश केलं आणि सध्या सिद्धू पाटील संघर्ष करतो धावांसाठी. 4 षटकात ठोकायचे आहेत. येणाऱ्या 4 चेंडू मध्ये विक्रम नोंदवेल का सिद्धू पाटील आपल्या गावासाठी? स्टेप आउट करून खेळलाय. 4 षटकारांची गरज होती. पहिला तर आलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. समालोचक कक्षाला मानवंदना देणारा, संघर्षाचा शंखनाद फुंकणारा सिद्धू पाटीलच्या बॅटमधनं षटकाराला करतात आमचे निशांत तिथे होत आहेत आणि अप्रतिम झेल टिपला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पण हर्षल सांगतात की आयवा कॅच साठी कोणतेही पारितोषिक नाहीये. चला 3 चेंडू 18 गरज. सिद्धू पाटील 1 षटका ठोकलाय. ऑन साइडला वळला, तितका चांगला संपर्क झाला नाही आणि डॉट बॉल नक्कीच आपण पाहतो. हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि या डॉट बॉल स्वप्न छोटं पाहिलं होतं त्या षटकारानंतरच. रुचिता 11 जय जलेश्वर वाडेकरनं या डॉट बॉलनं ते देखील संपन्न झालंय. आता येणारे 2 बॉल आणि 18 गरज. 2 खरं लीगल चेंडू मध्ये 18 बनणं हे कठीण आहे, पण आता पाहूया काय घडतंय. 2 चेंडू 18. फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलं. डीप मध्ये फाईन लेग पाहायला मिळेल. समोर लॉफ केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सिद्धू पाटीलचा तडाखा लेट पण थेट एका हाती ठोकलाय सिद्धू पाटीलला षटकार. साइड हिरो
एक तर्फा बॅटिंग केली, एकाही फलंदाजाने त्याला साथ दिली नाही. यदा कदाचित कुठल्या फलंदाजाने जर साथ दिली असती तर मात्र या सामन्यावरती आपल्या विजयाने नाव कोरलं असतं रुचिता इलेव्हन जय जलेश्वर वाडेकरनं. पण खरं तर आपण पाहिलं तर एकाही फलंदाजाला दुहेरी आकड्यामध्ये धावा बनवता आल्या नाहीये. सिद्धू पाटीलचा अपवाद वगळला तर गतीमध्ये परिवर्तन सिद्धू तेच सांगतात. चेंज ऑफ द पेस आणि डॉट बॉलची समाप्ती झाली आहे, षटकाची झाली आहे सांगता. सत्र झालंय संपन्न आणि खर तर दुसऱ्या डावाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय सामन्याचा लागला निकाल. सामना संपला, मॅच फिनिश. सामना जिंकला टीम कोणीनं. व्हेरी वेल प्लेड बॉयज. अभिनंदन टीम कोणी. हार्ड लक रुचिता इलेव्हन जय जलेश्वर वाडेकर.